संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 8 ब्रह्माजींची अशांतता व वसंतांची उपपत्ती। सूत म्हणाले, ऋषीजनो, अरुंधतीची कथा ऐकून नारदांना अतिशय आनंद झाला। या चरित्राचे जे वाचन करतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील हे मी जाणले। आता पुढील कथा सांगा। ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तू भगवान शिवजींचा परम असा भक्त आहेस, त्यांचा लीलाविलास जाणतोस। मी तुला पूर्ण कथानक सांगतो, त्यांचे श्रवण कर। माझ्या मनामध्ये संध्येविषयी भावना निर्माण झाली, त्यांनी माझा धिक्कार केला, त्यामुळे शिवजींचा मला अतिशय राग आला। त्यांच्याशी मी ईर्ष्या करू लागलो। शिवजींच्या मनात स्त्रीविषयी आसक्ती निर्माण करावी म्हणून मी कार्य करू लागलो। मी दक्ष, मरीची आदी पुत्रांना भेटलो, त्यांना उपाय विचारू लागलो। शंकराच्या मनामध्ये स्त्रीविषयी आसक्ती निर्माण झाल्याशिवाय शांती लाभणार नाही असे ते म्हणाले। परंतु शंकर हे परम वैराग्यशील आहेत, मदन देखील त्यांना मोहित करू शकत नाही, तर मग कोणती स्त्री त्यांच्या मनाला बुरळ घालू शकेल? मी बोलत असतानाच मदन आणि रती दोघेही तेथे आले। मी मदनाला म्हणालो, हे पुत्रा, तुझ्यामुळे रतीला शोभा आली आणि रतीमुळे तू शोभून दिसत आहेस। तुम्ही आता शंकराला मोहित करण्याचा प्रयत्न करा, तुमच्याशिवाय दुसरे कोणीही त्यांना मोहित करू शकणार नाही। शंकराच्या मनामध्ये प्रेमाचा उद्भव झाला की ते पत्नीची इच्छा करतील आणि तुलाही माझ्या शापापासून मुक्ती मिळेल। मदन म्हणाला, मी शंकरांना मोहित करू शकतो। सुंदर स्त्री हेच एक अस्त्र आहे। तुम्ही लावण्यवती निर्माण करा, वसंत ऋतू निर्माण करा। ब्रह्मदेव म्हणाले, हे मदना, रतीला आणि वसंताला घेऊन तू महादेवांना मोहित करण्याचा प्रयत्न कर। नमः शिवाय। ओम